नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे टोमॅटोची पुरी। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मी लसूण टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या आणि जवळपास 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले होते, त्याचे बारीक काप करून ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये साबुत धने टाकले, साबुत जिरे टाकले आणि ओवा घेतला आणि ओवा हातावर चोळून मी ह्याच्यामध्ये घालून घेतला। बघा अशा पद्धतीने हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता थोडं कोथिंबीरीची काड्या पण ह्याच्यामध्ये पानं पण टाकून देऊ आपण ह्याच्यामध्ये। आता ग्राइंड करून घेऊ। आता एक भांडं घेतलं, भांड्यामध्ये मी हे पीठ चाळून घेते। 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं। हे सगळं पीठ मी हे चाळून घेतलं। हे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, चाळून घेते मी व्यवस्थितरित्या। हे सगळं चाळून घेतलं पीठ बघा। अशा पद्धतीने हे पूर्ण चाळून घेतलं आणि तो कोंडा आहे तो बाहेर टाकून द्यायचा। आता त्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी रवा घेतला, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं। हे दोन्ही मी ह्याच्यामध्ये पिठामध्ये, ह्या गव्हाच्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण जे टोमॅटो, हिरवी मिरची, लसण वगैरेची पेस्ट करून घेतली होती ना, ती पेस्ट आपण टोमॅटो वगैरे टाकून घेतलेली पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची। खरंच ह्या पुऱ्या इतक्या छान लागतात ना, तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता मीठ पण टाकून घेते त्याच्यामध्ये, थोडी हळद टाकली, थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं। कारण हिरवी मिरची टाकलेली आहे, पण लाल तिखटानं पण आपल्या पुरीला चव थोडीशी वेगळी येते। 1 चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्या पुऱ्या ह्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत, वातट नाही झाल्या पाहिजेत, म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकून घेतलं। आणि हे सगळं आता एकत्रित करून घ्यायचं। पाणी न टाकताच अगोदर हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे एक डो तयार करून घेणार आहोत बघा। अशा पद्धतीने हे पाणी थोडं थोडं घालून हे डो तयार करून घ्यायचा बघा। अशा पद्धतीने हा डो तयार झालेला आहे बघा। हे असा डो तयार करून घ्यायचा। जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण करायचं नाही। आपली पुरी व्यवस्थित होईल अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं, त्याचा डो करून घ्यायचा। आता बघा अशा पद्धतीने हा डो तयार झालेला आहे। आता मी त्याच्यावर हे एक पांढरा शुभ्र कपडा मी ह्याच्यावर घालून घेते, जेणेकरून ते हडकणार नाही किंवा कोरडं पडणार नाही। आता मी छोटे बॉल करून घेतले। आता मी त्याच्या पुऱ्या करून घेते। पोळपाट घेतला, पोळपाटावर हे छोटंसं बॉल तयार केला। आता त्याला थोडं पीठ लावून मी याची पुरी करून घेते बघा। अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची, कारण मोठी चपाती करून मी पुरी करत नाही, एक एक छोटे बॉल करून मी हे पुरी करत आहे। कारण पुरी व्यवस्थित लाटली जाते, कडा वगैरे व्यवस्थित लाटल्या जातात, त्याचे काठ व्यवस्थित लाटून घेतले जातात तशी पुरी केल्यानंतर, आणि आपली तळल्यानंतर पुरी पण व्यवस्थित फुगली जाते अशा पद्धतीनं केलं तर। म्हणून अशा पद्धतीनं आपण पुरी करून घ्यायची बघा। अशा पद्धतीनं जास्त जाड पण करायची नाही, जास्त पातळ पण करायची नाही, अशा पद्धतीची ही पुरी करून घ्यायची बघा। अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं। थोडं थोडं पीठ पण लावायचं, बेलण्याला चिटकतं थोडं,
त्यामुळे थोडं थोडं पीठ लावून घेऊन हे लाटून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे सगळं लाटून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं. आता सगळ्या पुऱ्या मी व्यवस्थितरित्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे तळून घेऊ. गॅसवर कढई ठेवली. आपली पुरी तळेल एवढं मी तेल टाकून घेतलं. आता तेल पण गरम झालेलं आहे. आता पुरी टाकून घेतली. आता थोडी हे झाली की आपण त्याच्या साईडचं ते तेल आहे ते त्याच्यावर टाकून घ्यायचं. गरम तेल वरी पडल्यामुळं पुरी व्यवस्थित फुगली जाते. बघा अशा पद्धतीनं. बघा, कारण बघा त्याचे काठसुद्धा कसे असे बारीक दिसत आहेत. आपण जर दुसऱ्या कशानं तर पुरी अशी काढून घेतली असती तर त्याचे काठ असे झाले नसते. म्हणून आपण पुरी कधी पण लाटून घेऊनच करायची. चांगली होते, खायला पण छान लागते अशा पद्धतीनं पुरी केली तर. बघा कलर तर किती छान आलेला आपल्या पुरीचा. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आणि बटाट्याची वगैरे भाजी करून त्याच्याबरोबर अगदी व्यवस्थितरित्या ताव मारून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने आपली पुरी झालेली आहे. आता सगळ्या पुऱ्या मी काढून घेते. बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग.